नमस्कार मंडळी, कसं आहे सगळं? झापूक झुपूक ना. नुकताच नाना पटोलेंनी म्हटलंय की अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी काँग्रेसमध्ये सामील व्हावं. त्यांनी दोघांनाही मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली. हे म्हणजे असं झालं, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. अहो, लोकसभा असो किंवा विधानसभा, जनतेने यांना स्पष्टपणे नाकारले आणि तरी देखील हे लोक सत्तेची स्वप्न बघत असतील तर मग अवघड आहे. ते म्हणतात ना, मुंगेरी लाल के हसीन सपने. बरोबर तशीच अवस्था झाली आहे या विरोधकांची. अरे पण जरा तरी तारतम्य बाळगा. आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, का उगाचच आपलं दिलंय तोंड देवानं म्हणून काही पण बोलत सुटायचं? अरे बाबांनो, विधानसभेत विरोधी पक्ष नेतापद मिळण्याएवढी पण पात्रता तुमची नाहीये. अर्थात असले रिकामचोट धंदे काँग्रेसच करू शकतात, कारण ते अजूनही दारुण पराभवाच्या सदम्यामध्येच आहेत. म्हणूनच कधी नाना बोलतात तर कधी राहुल गांधी बोलतात, काय तर म्हणे आमच्या पक्षात सामील व्हा आणि मुख्यमंत्री म्हणा. अरे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथे तुमच्यासारख्या बाजारगुंड्यांचं काम नाहीये. आता तुम्ही फक्त 12 महिने शिमगा करायचा. आणि आता मावा आघाडीचं कसं झालंय, सगळे एका माळेचे मणी आणि वावायला नाही कुणी. उभाटा गटाचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. इकडे सुप्रियाताई आणि रोहित दादा एकमेकांचं काही ताळमेळ नाही आणि काँग्रेसमध्ये तर काही विचारूच नका. त्यात हे नवीन आलेले हर्षवर्धन सपकाळ तर नुसता वादग्रस्त बोलत असतात. मान्य आहे, तुम्हाला गांधी परिवारातील लोकांना खुश करायचं असतं, पण म्हणून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही टीका करणार का? अरे थोडी तरी शरम बाळगा रे. जनतेनं ज्यांना बहुमतानं निवडून दिले त्यांना तुम्ही बदनाम करताय. पण काळजी नसावी, कारण जनतेनं तुमचा खोटा प्रचार चांगलाच ओळखलाय. म्हणूनच लोकांनी तुम्हाला कायमचं घरी बसवलंय. बाकी तुमचे हे जे बालिश चाळे आहेत ना, ते नागरिकांनी आधीच बघितलेत. मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो. अहो, एकेका जागेसाठी कुत्रा मांजरासारखी भांडणारी जमात तुमची. तुम्ही काय राज्याचा कारभार चालवणार? तुम्ही आयुष्यभर असेच लढत बसा एकमेकांशी. तुम्हाला जनतेच्या कामांची काहीच फिकीर तेव्हाही पडली नव्हती आणि आताही पडली नाहीये. आता यामुळे मला एक प्रश्न नेहमीच पडतो की इतका कोडगीपणा तुमच्यात येतो कुठून? तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस का बरं अशी बरळत असेल? काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.